बहिणींनो, तुम्हाला देखील ITRची समस्या आहे का व तुमचं सुद्धा पेमेंट आता पेंडिंगवर आहे का? तर त्यावरती उपाय काय असणार आहे ही सगळी माहिती आपण लगेच बघूया. कारण लाडक्या बहिणींनो, तुमचे सुद्धा ₹4,500 जमा झालेले नाहीत. अनेक महिलांना मेसेजेस येत आहेत, नोटिफिकेशन्स येत आहेत, अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट्स येत आहेत. पण लाडक्या बहिणींनो, नक्कीच हे पैशांचे वितरण कधीपर्यंत होईल किंवा ज्यांना ITRचा प्रॉब्लेम आहे त्यांना उपाय काय असणार आहे लगेच बघूया. लाडकी बहीण योजना हप्ते तुमचे सुद्धा थांबले आहेत का? ITRचा प्रॉब्लेम तुम्हाला आहेत का? अनेक लाडक्या बहिणींना काय झालं आहे, की तुम्ही जेव्हा तुमच्या खाते तपासले, तुम्ही जेव्हा ई-के-वाय-सी केली व जेव्हा पैसे आले नाही, तर त्यावेळेस तुम्हाला समस्या आली. तुमच्या जे काही नाव आहे त्याच्यावरती समस्या आली, की तुमचं ITR भरताय म्हणून पैसे बंद झाले. तर नमस्कार बहिणींनो, योजना यात्रामध्ये तुमचं स्वागत असणार आहे. तुमच्यापैकी अनेक जणांचे फॉर्म अप्रूव्ड आहे, तरीसुद्धा मार्च, एप्रिल किंवा मे महिन्याचे हप्ते अजूनही जमा झाले नाहीत किंवा तुम्हालाही ITR स्टेटसमुळे पैसे मिळणार नाहीत असे मेसेज आलेत का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत. मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की ही समस्या कशी सोडवायची आहे व तुमचे रखडलेले पैसे तुमच्या खात्यात येतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहितीमुळे तुमचे नक्कीच नुकसान सुद्धा होऊ शकते. तर लाडक्या बहिणींनो, अनेक लाडक्या बहिणींचं काय झालं आहे की पेंडिंग हप्ते जमा होण्यासंदर्भात अनेक प्रश्न आहेत. तर मुख्य समस्या आहे ते म्हणजे मार्च एप्रिलचे पैसे आले नाहीत. तर कालच एका लाडक्या बहिणीने आपल्याला कमेंट करून सांगितलं होतं की आम्हाला मार्च एप्रिलचे पैसे जमा झाले नाहीत, मात्र मे महिन्याचे पैसे 100% जमा झाले आहेत. अनेक लाडक्या बहिणीने आपल्याला कमेंट करून सांगितले आहेत, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी ई-के-वाय-सीची प्रक्रिया होती बघा, ते 31 एप्रिलपर्यंत एप्रिलच्या शेवटच्या तारखेपर्यंत काय होते की ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया सुरू होती व त्यामध्ये सुद्धा ज्या लाडक्या बहिणींनी उशिरा ई-के-वाय-सी प्रक्रिया केली आहे त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मार्च एप्रिलचे पैसे जमा झाले नाहीत, मात्र काय झालं आहे की मे महिन्याचे पैसे जमा झाले. तुमच्यापैकी कोणी असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. ज्यांचे फॉर्म उशिरा मंजूर झाले आहेत त्यांच्यासाठी सरकार एकाच वेळी हप्ते जमा करण्याची प्रक्रिया करत आहेत बघा लाडक्या बहिणींनो. ज्यांनी ई-के-वाय-सी दुरुस्ती शेवटी केलेली आहे त्यांचे फॉर्म उशिरा मंजूर झालेले आहेत. तर आता DBT खाते तुम्ही लिंक नसल्यास, तुमचे स्टेटस अप्रूव्ड असले तरी बँक खाते आधारशी जोडलेले नसेल तर पैसे तुमचे जमा होत नाही. तर जवळच्या बँकेत जाऊन आधार सीडिंग पूर्ण करणे हे तुम्हाला करायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही समस्या एक आहे की कॉमन आहे, कारण प्रत्येक लाडक्या बहिणींना हा प्रॉब्लेम येत आहे ज्यांचे पैसे जमा झालेले नाहीत. आणि आता एक मेन म्हणजे काय की इन्कम टॅक्स रिटर्न आणि अपात्रता. आता बऱ्याच जणांना ITR आम्ही भरत नाही, आमचे मिस्टर भरतात किंवा त्यांच्या कधीतरी जुनं ITR भरलेलं आहे, आमचं तेवढं उत्पन्न सुद्धा नाही, तरी सुद्धा असे अनेक महिलांना समस्या दाखवत आहेत की ITR हा मेसेज सुद्धा आलेले आहेत. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही कर म्हणजेच टॅक्स भरत असेल किंवा तुमचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असेल तर सिस्टीम तुम्हाला आपोआप अपात्र करू शकते. तर लाडक्या बहिणींनो, तुमचे किंवा तुमच्या मिस्टरांचा पगार आहे 30,000 असं असेल आणि 12 महिन्यांचं तुम्ही हे केलं, मल्टिप्लिकेशन केलं, गुणाकार केलं, तर काय होईल की 30,000 इंटू 12 केलं तर काय होईल की 3 लाखापेक्षा जास्त उत्पन्न येत आहे. तर तुम्ही म्हणाल की एवढं कमी पगार आहे तरी सुद्धा आम्हाला या योजनेतून अपात्र करण्यात आलं आहे. तर काय आहे की निकष सांगते की 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त असेल तर पैसे मिळणार नाही. तुम्ही ITR भरले आहेत तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुमच्या घरामध्ये कोणीही टॅक्स भरू द्या, तुम्ही असू द्या, तुमचे मिस्टर असतील किंवा तुमच्या कुटुंबात कोणीही कर भरत असेल किंवा तुमचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. जर तुम्ही चुकून अपात्र ठरणार असाल तर अपील अशी करायची आहे किंवा स्थानिक अंगणवाडी सेविका किंवा सेतू केंद्रावर कोणते कागदपत्रे द्यावे हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. तर आता अपील म्हणजे काय, कालच आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलं की जी काही दुरुस्ती आहे तुम्हाला करता येईल की असं अप्रूव्ड बघा, असं तुम्हाला जर अप्रूव्ड आलं तर तुम्ही काय असणार आहे, पात्र असणार आहे. म्हणजेच काय, तुमचं नाव, तुमचा ऍप्लिकेशन नंबर, फोटो असणार आहे, ऍप्लिकेशन स्टेटस आहे ते अप्रूव्ड झालं, तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही आणि ही पूर्ण माहिती तुम्हाला इथे जर अशी आली तर तुमच्या खात्यातले पैसे कोणीही बंद करू शकत नाही. त्यामुळे पोर्टलवरती जे काही अपील आहे तुम्ही करायचं आहे लवकरात लवकर. आता आधार दुरुस्ती लिस्ट आहे, लाडकी बहीण आधार दुरुस्ती लिस्ट असणार आहे, जी करेक्शन लिस्ट. पोर्टलवर आधार दुरुस्ती यादी प्रसिद्ध झाली आहे का ते लगेच चेक करा, म्हणजे स्टेटस तुमचं चेक करायचं आहे. लाडकी बहीण ITR प्रॉब्लेम येतोय का लगेच तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे.
आता जिल्ह्यानुसार जे काही अपडेट असणार आहे बघा, विशेष माहिती आहे. नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पालघर, रायगड, रत्नागिरी असे अनेक भागातून अनेक लाडक्या बहिणींनी कमेंटमध्ये विचारले होते की आमच्या भागात हप्ते कधी येणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, या भागात काय झालेलं आहे, पैशांचं वितरण झालेलं आहे बघा. नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, नांदेड, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूरच्या अनेक बहिणींनी कमेंट केले. तर आता मे महिन्याचं हप्त्याचं वितरण थांबले आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो, कारण गेल्या 4 दिवसांपासून पैशांचं वितरण सुरू होतं व माननीय मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलं की लाडक्या बहिणीनं की हप्त्याचं वितरण आहे त्या संदर्भात की 2 ते 3 दिवस पैशांचं वितरण होईल. मात्र 15 तारखेपासून शेवटच्या टप्प्यात म्हणजे संध्याकाळी वितरण सुरू झालं व कालपर्यंत हप्त्याचं वितरण सुरू होतं. मात्र आज जर पैशांचं वितरण झालं तर नक्कीच आपल्या योजना चॅनलवरती तुम्हाला अपडेट येणार आहे. तर पुढील जी काही पडताळणी प्रक्रिया आहे अजूनही सुरू आहे सध्या या जिल्ह्यांमध्ये, त्यामुळे काम अंतिम टप्प्यात असल्यामुळे पुढील 8 ते 10 दिवसात मोठ्या प्रमाणावर पुन्हा हप्ते जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बहिणींनो, तुम्हाला अजूनही काही अडचणी येत असेल तर तुमचा जिल्हा आणि तुमची समस्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे, कारण मी प्रत्येक कमेंट वाचते, तुम्हाला प्रत्येकाला रिप्लाय करायचा प्रयत्न करते आणि त्यावर तोडगा देण्याचा सुद्धा प्रयत्न करते. जरी कमेंटला रिप्लाय आली नाही तर पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जो तोडगा असणार आहे, जे प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती सोल्युशन देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींनो, कमेंट करून तुमचे प्रश्न असतील, तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील, तुमच्या समस्या असतील, नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. माहिती आवडली असेल तर तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्कीच इतर गरजू बहिणींना शेअर करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच लवकर भेटूया. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सबस्क्राईब करा. धन्यवाद.